नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आज आपण बघणार आहोत महिला व बालविकास भरती जी परीक्षा आता तुमची 10 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी या दरम्यान टीसीएस कंपनी मार्फत 3 शिफ्ट मध्ये होणार आहे। यामधील जे सर्वात महत्त्वाचे जे पद आहे परीक्षिका अधिकारी 72 पदाची जाहिरात होती। त्यानंतर संरक्षण अधिकारी 57 पदाची या परीक्षेकरिता तुमच्याकडे अत्यंत कमी दिवस शिल्लक राहिलेले आहेत। तर आता शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला नेमकं कोणतं अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे, कशा स्वरूपामध्ये कोणत्या विषयामधील महत्त्वाचे टॉपिक आहेत, कोणते वाचायचे आहेत, त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत, तुम्हाला माहिती देणार आहोत। त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, तसे जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। त्या अगोदर अकॅडमीमध्ये शेवटच्या दिवसाकरिता तुम्हाला रिव्हिजन करिता फास्टॅग रिव्हिजन बॅच महिला व बाल विकास भरती 2025 यामध्ये परीक्षिका अधिकारी, वरिष्ठ लिपिक, संरक्षण अधिकारी या सर्व पदाकरिता तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे। एकत्रित सर्व विषयासहित ही बॅच अवेलेबल असेल। यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे। अत्यंत कमी शुल्कामध्ये 555 रुपयामध्ये तुम्हाला एक्झाम होईपर्यंत व्हॅलिडिटी मिळणार आहे। याकरिता 80 10 45 77 60 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे। आपला जास्त वेळ न घेता जे महत्त्वाचं अपडेट आहे किंवा शेवटच्या दिवसामध्ये महिला व बाल विकास परीक्षा 2024 मध्ये 236 पदाकरिता तुमची जाहिरात प्रसिद्ध झाली होती। ग्रुप सी आणि ग्रुप डी ची जी आता 2025 मध्ये परीक्षा होणार आहे त्याचं वेळापत्रक पण जाहीर झाले, आपण अपडेट पण तुम्हाला दिलेली आहे। यामध्ये पहिल्यांदा समजून घेऊया ऑनलाईन स्वरूपामध्ये तुमची परीक्षा होणार आहे टीसीएस कंपनी मार्फत। किती मार्काचा पेपर आहे, कोणते विषय आहेत ते एक वेळेस बघूया, नंतर तुम्हाला प्रत्येक विषयाचं नियोजन सांगूया। मराठी, त्यानंतर इंग्लिश, त्यानंतर सर्वांचा आवडीचा विषय जीके किंवा आपण त्याला जीएस म्हणतो, आणि राहिला विषय मॅथ आणि रिझनिंग। आता बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट येतात फक्त रिझनिंगच दिलेलं आहे, मॅथ करावं का नाही, मॅथ पण तुम्हाला विचारलं जातं। त्यासोबतच बघा मायनर जे ऍक्ट आहेत आरटीआय आणि आरटीएस जरी तुम्हाला सिलेबस मध्ये दिलेला नसेल, माहिती अधिकार कायदा 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, मूलभूत सेवा हक्क अधिनियम 2015 हे पण करून जायचं आहे, कारण त्याचा समावेश तुम्हाला जीके जीएस मध्ये 3 ते 4 प्रश्न यावरती विचारले जातात। तुमचा 100 प्रश्न असणार आहे, प्रत्येक विषयाचे 25 प्रश्न, मराठी 25, इंग्लिश 25, जीके 25 आणि मॅथ रिझनिंग 25 असे एकंदरीत 100 प्रश्न, 200 गुणांचा पेपर टीसीएस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये घेतला जाणार आहे। यामध्ये एक प्रश्न 2 गुणाकरिता म्हणजे 100 प्रश्न 200 गुणांची परीक्षा असणार आहे, आणि जो वेळेचा कालावधी आहे 120 मिनिटाचा राहणार आहे, म्हणजे 2 तासाचा कालावधी असणार आहे तुम्हाला। यामध्ये कोणताही जे नवीन अपडेट आलेली आहे अंगणवाडी सुपरवायझर एक्झाम संदर्भात त्याचा याकरिता लागू राहणार नाहीये। जो नोटिफिकेशन आहे त्या संदर्भात निगेटिव्ह सिस्टीम नाहीये। परत एकदा तुम्हाला सर्व क्लिअर करतोय। आपण सुरुवातीला बघणार आहोत सामान्य ज्ञान या विषयाचं। आता बघा शेवटचे दिवस आहेत, आजची तारीख आहे 4 बरोबर आहे, 4 तारीख, आणि आता उरलेत आपल्याकडे ज्यांची एक्झाम आहे 10 फेब्रुवारी 6-7 दिवस राहिले किंवा ज्यांची 17 तारखेला असेल त्यांच्याकडे कालावधी अजून आहे अभ्यासाकरिता। यामध्ये तुम्ही आतापर्यंत जे हायलाइट केलेले असतील पॉइंट, जे विषय वाचलेले असतील, यामध्ये बघा इतिहास असेल, तुम्हाला कोणकोणत्या विषयाचा अभ्यास आता शेवटच्या टप्प्यामध्ये करायचा आहे, इतिहास, भूगोल, महाराष्ट्र भूगोल, त्यानंतर राज्यघटना असेल आणि चालू घडामोडी, या 4 विषय चांगल्या प्रकारे रिवाइज करायचे आहेत। आतापर्यंत तुम्ही जे नोट्स काढले असतील, हायलाइट केले असतील पॉइंट, किंवा अकॅडमीच्या नोट्स परचेस केले असतील, तेवढेच पॉइंट तुम्ही रीड करायचे। जास्तीत जास्त तुम्हाला पीवायक्यू प्लस एमसीक्यू सॉल्व करायचे आहेत, आणि ऑनलाईन टेस्ट सिरीज सॉल्व करणे गरजेचं आहे। तुम्हाला जेवढे तुम्ही पेपर सॉल्व करसाल तुमचा टाइम मॅनेजमेंट कव्हर करण्याकरिता कमी कालावधी दिलेला आहे तुम्हाला, कारण तर परीक्षेच्या वेळेमध्ये गणित बुद्धिमत्ता या विषयाला जास्त वेळ लागतो। त्यानंतर मराठी इंग्लिश असेल रीड करून तुम्हाला आकलन झालं पाहिजे, आकलन झाल्यानंतर प्रश्नांची उत्तर तुमचे बरोबर येणार आहेत। तर जे विषय आहेत आधुनिक भारताचा इतिहास असेल, महाराष्ट्राचे समाज सुधारक आहेत, भूगोल मधील जे महत्वाचे टॉपिक आहे त्यामध्ये जनगणना 2011 करून जायचं आहे, त्यानंतर
स्थान विस्तार सीमा असतील, प्राकृतिक रचना महत्वाचा टॉपिक आहे, त्यावरती हमखास प्रश्न विचारले जातात. नदी प्रणाली असेल, पूर्व वाहिनी नद्या, पश्चिम वाहिनी नद्या, उत्तर वाहिनी नद्या, दक्षिण वाहिनी नद्या कोणत्या आहेत, त्याच्या उपनद्या कोणत्या आहेत, त्याचं लांबी किती आहे, कुठे कोणत्या ठिकाणी त्या उगम पावतात, ते सर्व डिटेलमध्ये माहिती करून घ्यायचं आहे. आता सर्वात महत्वाचे मोठ्या नद्या, उतरता क्रम, चढता क्रम, तुम्हाला लांबी पण त्याची माहिती असायला पाहिजे. त्यानंतर मृदेचे प्रकार आहेत. गाळाची मृदा असेल, रेगूर मृदा असेल, कोणत्या भागामध्ये राहते, महत्वाचे शिखरे असतील, पर्वतरांग आहेत, कोणत्या पर्वतरांगेमुळे दोन नद्यांचं विभाजन झालेलं आहे, ते पण तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे त्याचा क्रम माहिती असायला पाहिजे. पर्यटन महत्वाचा भाग आहे. खनिज संपत्ती, ऊर्जा निर्मिती असेल, जलसिंचनाचे प्रकार आहेत. तुमच्या सरळ सेवा भरतीमध्ये हे टॉपिक महत्वाचे आहेत. त्यानंतर भारतीय राज्यघटना असेल, यामध्ये भारतीय राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ट्य, मूलभूत हक्क असतील, कोणत्या भाग 3 मध्ये याचा समावेश आहे, मार्गदर्शक तत्वे भाग 4 मध्ये, त्यानंतर मूलभूत कर्तव्य असतील भाग 4 मध्ये, आणि ज्या महत्वाच्या संस्था आहेत, बिगर घटनात्मक असतील किंवा घटनात्मक असतील, यांचे कलम ज्या घटनात्मक आहेत त्यांच्या तरतुदी, त्यानंतर मुख्यमंत्री, राज्य विधानमंडळामध्ये विधानसभा, विधान परिषद, किती राज्यामध्ये विधान परिषद आहे, त्याची संख्या किती आहे, त्यानंतर राज्यपालांशी संबंधित कलम, कोणाची नियुक्ती करतात, कोणाला पदावरून काढण्याचा अधिकार आहे त्यांना, त्यानंतर राष्ट्रपती, राष्ट्रपती असेल, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याशी संबंधित कार्य, त्यांचे कार्यकारी अधिकार कोणत्या कलमामध्ये यांची तरतूद करण्यात आलेली आहे, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, कनिष्ठ न्यायपालिका करून घ्यायचं आहे. परिशिष्ट, आपण कोणत्या देशावरून कोणते स्त्रोत घेतलेले आहेत, उपराष्ट्रपती पद कोणत्या देशावरून घेतलेलं आहे, किंवा संसदीय शासन असेल, घटनादुरुस्ती अधिकार, ते संपूर्ण तुम्हाला करून जायचं आहे. त्यानंतर मसुदा समिती, ज्या समित्या आहेत, समितीचे अध्यक्ष, समितीची स्थापना कधी झालेली आहे, त्याचे मुख्य कार्य काय आहे, ते संदर्भात तुम्हाला जाणून घ्या. त्यानंतर राहिला विषय चालू घडामोडी. चालू घडामोडीमध्ये मागच्या 1 वर्षाच्या चालू घडामोडी तुम्ही करून जायचं. यामध्ये प्रादेशिक असेल, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलच्या चालू घडामोडी बघून जायचं आहे. यामध्ये सर्वात महत्वाच्या क्रीडा घडामोडीमध्ये पॅरा ऑलिम्पिक्स किंवा ऑलिम्पिक स्पर्धा झालेल्या आहेत पॅरिस फ्रान्समध्ये, त्यावरती हमखास तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे. त्यानंतर विधानसभेच्या, लोकसभेच्या निवडणुका असतील, किती टप्प्यामध्ये झाल्या, किती विधानसभा होती, किती लोकसभा होती, किती महिला निवडून आलेल्या आहेत महाराष्ट्रामधील आमदार पदाकरिता, त्यानंतर किती कॅबिनेट मंत्री झालेले, राज्यमंत्री झालेले आहेत, त्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर सामान्य ज्ञान विषयाचा झाल्यानंतर आपण मराठी विषयाचं बघणार आहोत. मराठीमध्ये तुम्हाला जे महत्वाचे टॉपिक आहेत, शब्दांच्या जाती असतील, संधी असेल, प्रयोग, जे अवघड टॉपिक आहेत याचे एमसीक्यू सॉल्व्ह करायचे, समास असेल, वाक्य पृथक्करण, शब्दसंग्रह. बरेच विद्यार्थी फक्त टॉपिक करतात, शब्दसंग्रहाकडे दुर्लक्ष करतात. तुम्हाला एकूण 25 प्रश्न आहेत, त्यावरच परत पॅराग्राफची प्रॅक्टिस करायची आहे. उत्तरावरील प्रश्न कसे सोडवायचे कमी वेळेमध्ये, आकलन झालं पाहिजे. तो उत्तरात तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करण्याकरिता शब्दसंग्रह, समानार्थी असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द, मनी, वाक्प्रचार, हे सर्व याच्याकडे दुर्लक्ष करून तुम्हाला चालणार नाही. इंग्रजीचा पण सेम टॉपिक आहेत. पार्ट ऑफ स्पीच असेल, डिग्री, क्वेश्चन टॅग असेल, सेन्स द वाईस आहे, व्होकॅब्युलरी आहे, त्यामध्ये इडियम्स, फ्रेजेस आहेत, सिनोनिम्स, अँटोनिम्स आहेत. ते तुम्ही चांगल्या प्रकारे करून जायचं आहे. कारण शेवटच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त तुम्ही अभ्यास केला, लक्षात राहण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला वेळेवरती परीक्षेच्या हॉलमध्ये आठवणार आहे. त्यामध्ये 4 ऑप्शन असतात. 4 ऑप्शन पैकी तुम्हाला जे वाचलेलं आहे ते क्लिक होणार आहे. त्यानंतर गणित बुद्धिमत्तेचा सराव डेली करायचा आहे. आता अभ्यास जर तुम्ही 5 ते 6 तास करत असाल क्लास व्यतिरिक्त, तर अजून 2 तासाचा भर घालायचा आहे. कोणी जर जॉबला असेल, थोडस रजा घ्यायची आहे. परीक्षेच्या कालावधीमध्ये अंगणवाडी सुपरवायझरची पण लवकरच भरती होणार आहे. म्हणजे परीक्षा होणार आहे. परत नवी अपडेट आलेली आहे. अंतर्गत भरतीची पण 100 दिवसामध्ये कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत. याकरिता तुम्हाला रिव्हिजन बॅचचा नक्कीच फायदा होणार आहे. 5 ते 10 मार्काचा म्हणजे 5 ते 10 प्रश्न म्हणजे डबल 20 प्रश्नांचा 20 मार्कांचा फायदा नक्की होणार आहे तुमच्या. याकरिता अंगणवाडी सुपरवायझर असेल किंवा महिला बाल विकास, परीक्षिका अधिकारी, संरक्षण अधिकारी पदाकरिता, समाज कल्याण, आदिवासी विकास बॅच, या सर्व बॅचेस तुम्हाला फास्टॅग रिव्हिजन बॅच मध्ये अकॅडमी मध्ये उपलब्ध आहेत. सर्व विषयासहित असतील. 555 रुपयामध्ये तुम्हाला एक्झाम होईपर्यंत व्हॅलिडिटी देण्यात येणार आहे. याकरिता अकॅडमीचा जो नंबर आहे 8010457760 या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. तसे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे. आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. ओके,
धन्यवाद सर्वांचे. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये.